हॅलो मंडळी, तर कसे आहेत सगळे. तर मी आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. आम्ही निघालोत कोकणातल्या गावी आमच्या शिमग्यासाठी. तर बघा इकडं आमचं झालं आहे सगळं. हे बघा, पप्पा आणि मी, मम्मी गेले गावी कालच. आम्ही आज दोघं जातो आहे. तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण ट्रॅव्हलिंगवर असेल. तर चला आपण जाऊया, आता निघूया गावाला जाण्यासाठी. चला आता आपण निघालो आहे. पप्पा पण निघालेत, दोघंजण निघालोय आम्ही. चला आपण पोहोचलोय. आता का मध्ये गाडी किती वाजता येईल. पप्पा इथे कळिंगण घेतात, हे बघा, गावाला घेऊन जाण्यासाठी. गाडी किती वाजता येईल काय माहिती. 7:30चा टायमिंग तर सांगितलंय. हे बघा, आमच्या मंडळाच्या खुर्च्या पण आहेत. मंडळ म्हणजे आमच्या वरच्या वलीच्या आहे. तर अजून पप्पा आणि वगैरे काका ते आणायला गेलेत, घेऊन येतील, अजून आहेत थोड्या. मंडळी सगळी वाट बघतात, गाडी काय अजून आली नाही. 7:30चा टायमिंग सांगितलं आहे आणि 8 वाजले तरी गाडी आली नाही अजून. बघा, एक गाडी आली आहे, आमची अजून यायची आहे. हे बघा, गेली मानसर. खुर्च्या आम्हाला न्यायला ठेवलं नाहीत. आता आमची कधी येईल काय माहिती. पप्पा उभे आहेत, वाट बघतात गाडीची. गाडी आली आहे फायनली. बघा, फायनली आपण गाडीत बसलोय आता. बघा, गाडी सुटते काय काय एकदम गाडी. चला आता, चला बाय बाय. आम्ही निघालो गावी. सकाळ झाली आहे, पण मंथनगडात पोचलोय. हे बघा, लेट झालंच आहे खूप. 6 वाजता तर खरं तर आम्ही घरी पोचतो. एकदम आपण पण पोहोचू एका तासात आपल्या गाडी. सकाळचं वातावरण गावचं म्हणजे एक नंबर. चला, आपल्या गाव आलं आहे बघा. एसटी उभी आहे. चला उतरूया. चला आपण आता उतरलोय गावी, जातोय त्या घरी. बाबूची रिएक्शन बघूया काय असेल ती. रस्ता जातो आपला खाली गावात, उतरायला लागतो वरती. हे बघा, इकडे अशी रांगोळी काढली. आमची पालखी बाहेर गेली होती, ती आली त्या दिवशी रांगोळी काढली सगळ्या महिलांनी. इकडे अशी घर आहेत. आता ही अशी वरती वरती घर आलेत. तर पहिली सगळी खाली गावातच होती. आपलं घर आलंय. चला बघूया. आमचं घर रस्त्याच्या जवळच आहे, म्हणजे मी माझ्या मायच्या घरी आली आहे. ते बघा, आयुष, हे बघा घर आपलं. बाबू झोपलाय अजून. बाबू खाली आहे. मी करते इथून. सगळी मुंबईवरून माणसं आली आहेत. हो, बाबू झोपलाय. सगळे दमलेत, झोपले सगळे जण. बाबू, ए सोनू, ए सोनू, ए सोनू, आ बघा रडते. आ बघा उठला.
आमच्या मी पण गावाला आली. बघा बिया पण झाल्यात, भरपूर बिया झाल्यात रे. बघ घोडीच्या घोडी हे बघा, आमच्या आजीने लावून ठेवलेले आहेत घराच्या बाजूलाच. बाप रे भरपूर आलाय. आता बोला आपल्या काजूचं कालवण करून खायला होईल भरपूर. हे बघा ह्या इकडे पण काजूंवरती आलेत काय. बघा ते साडी घ्यायची खाली. आमच्या घराच्या बाजूची सगळी जागा आहे अशी. नारळ नारळ नाही तिकडे दिसला नाही. हे बघा हे बघ बाबू, हे सोनू, हे सोनू हे बघ, हे बघ इथे जवळ जवळ आहेत एकदम. बाबू काढ तू. बाबू हात लावते फोटो काढ. पहिला हात लाव. हे सगळंच आमच्या बाजूची जागा आहे. माड लावले, चिकू लावलाय, काजू. काजू खायला लांब जायची गरज नाही, इथेच सगळे. हे बघा आता काजूवर माकडं आले, इथून दिसत नाही पण माकडं आलेत काजूवरती. बघा नारळ वगैरे सगळं सकाळ सकाळ आल्या आल्या पहिला आमच्या त्याच्यावरच हे बिया पण काढल्यात. आता मस्त असं हात काढ, मस्त असं आता काजूचं कालवण बनवणार भाजी. ही मम्मी आमची बिया काढते. हे बघा दाराजवळ काजू असला तर हाच फायदा नाही मम्मी. दाराशीच आहे सगळा. हे बघा हे चिकू आहे तिथे, काजू माड. हे बघा आता सगळे निसून झालेले आहेत नारळ. कसला मोठा मोठा एकदम नारळ आहे, गावचा नारळ एकदम भारीच. हे बघा मम्मी इकडे बिया काढते. तर आपण आता फ्रेश वगैरे झालो आहोत. तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल. आपलं ट्रॅव्हलिंग होतं, गावाला आपण आलो. तर कशी वाटली व्हिडिओ, आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअरिंग करायला विसरू नका. बाय बाय.